मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 34. आया मौसम दोस्ती का. मेघा, चल लवकर, सगळी कामे आणि डिस्कशन संपवूया. राजीवजींची संध्याकाळी शांघायची फ्लाईट आहे. ते दुपारी निघतील ऑफिसमधून. ते नसणार 3 दिवस म्हणून मनात हुरहुरही आहे. का उदास वाटत आहे? हो, ते शांघायला जाणार आहेत हे तर आधीपासूनच माहीत होतं ना मेघा. कधी कधी कळतं पण वळत नाही. असंच काहीसं. मेघा, चेहरा नॉर्मल ठेव. यू आर अ प्रोजेक्ट लीडर. बिहेव प्रोफेशनली. हो बरोबर. आय हॅव टू. एक दीर्घ श्वास घेतला. चेहरा किंचित हसरा ठेवत तिने राजीवच्या केबिनवर नॉक केले. सकाळचे 8:40 वाजलेले. येस मिस जोशी, कम इन. त्याने डोअरकडे न बघताच तिचे नाव पुकारलेले पाहून मेघा अवाक. मेघा, एवढ्या सकाळी सकाळी मला डिस्टर्ब करायला दुसरे कोणीही येत नाही. गीता सुद्धा मी बोलावल्याशिवाय फिरकत नाही. तुम्हीच असणार माहीत होते. असे डोळे मोठे करून बघू नका. मिस्टर मेहरा, कालचे ते एम्प्लॉई रिटेन्शनचे वर्किंग मी केले आहे. ते पटकन एक्सप्लेन करते आणि मग पुढच्या 2 दिवसांचे प्लॅनिंग पण एकदा सांगून देते. कारण आता तुम्ही सोमवारी ऑफिसला येणार ना, आणि मग मंगळवारी संध्याकाळपर्यंत टर्मशीट फायनल करून सबमिट करायची आहे. कारण परत तुमचे सौदी ट्रॅव्हल. ती एका दमात बडबडत होती. आवाजातील उदासी लपवण्याच्या प्रयत्नात होती. राजीव तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. मिस जोशी, होल्ड ऑन. मी कुठे जाणार आज? व्हाय आर यू इन हरी? शांतपणे बोला. शांघायला संध्याकाळची फ्लाईट, सो त्याआधी काम संपवूया. नो, आय एम नॉट गोइंग टू शांघाय. असे म्हणत त्याने पुन्हा लॅपटॉपवर मेल टाईप करण्यास सुरुवात केली. मेघाच्या चेहऱ्यावर आश्चर्य, त्याचे काही क्षण आनंदात रूपांतर आणि मग तेवढेच गोंधळलेले भाव. किंचित आकसलेल्या भुवया आणि राजीवकडे पाहतच ती बरसली. मिस्टर मेहरा, जाणार नाही म्हणजे काय? मीटिंग्स फिक्स आहेत उद्यासाठी. शनिवारी क्लायंट सोबत लंच प्लॅन आहे. का जाणार नाही? हे पहा मिस्टर मेहरा, मी सांगितलं ना, मी आहे इथे टेक्नोसिस प्रोजेक्टला सांभाळण्यासाठी. पण तरीही तुम्ही विश्वास ठेवत नाही. याला काय अर्थ आहे? हो मान्य आहे, काल आपले ते एम्प्लॉईज रिटेन्शनवरून मतभेद झाले. पण आपण बोलून सोल्युशन काढूया ना. त्यासाठी शांघाय ट्रिप कॅन्सल करायची काय गरज? सुप्रीमचा विचार करा. हे डील महत्वाचे आहे ना. मग असे लास्ट मिनिट न जाऊन कसे चालेल? हे स्टील एक्सपोर्टचे डील आहे. मैवून ग्रुपच्या CEO ना काय कारण देणार आहात? टेक्नोसिसमुळे येत नाही असं करू नका. प्लीज विजिट कॅन्सल करू नका. मी कसं समजावू तुम्हाला? केबिनमध्ये येरजाऱ्या घालत बडबड करणाऱ्या मेघाकडे राजीव हाताची घडी घालून पाहत होता. तिची अखंड बडबड ऐकताना डाव्या हाताची मूठ नकळत हनुवटी खाली स्थिरावली आणि तिचे बोलणे थांबेना तर तीच बोटे कपाळावर फिरू लागली. मेघा, महिन्याभरापूर्वी हीच सिच्युएशन होती. पण त्या दिवशी तुम्ही टेक्नोसिस प्रोजेक्टला नकार देण्यासाठी आलेला होता. अशाच फेऱ्या मारत होता आणि टेक्नोसिस प्रोजेक्ट न करण्याची निरनिराळी कारणे मला देत होतात आणि मी खोडून काढत होतो. तो दिवस आहे आणि आजचा दिवस. मला टेक्नोसिस करायचे नाही, ते टेक्नोसिससाठी मीच आहे. हा प्रवास खूपच अलगद झाला आहे. पहिल्या दिवशी वाटलेले माझ्या कामाच्या पद्धतीशी तुम्ही कसे जुळवून घेणार आणि मलाच मॅक्झिमम ॲडजस्टमेंट करावी लागणार. पण तसे काहीच झाले नाही. तुम्ही सर्व ॲडजस्टमेंट्स केल्या आणि टेक्नोसिसच्या प्रवासाची सुखकर सुरुवात झाली. आणि आज तर टेक्नोसिसच्या पलीकडे जाऊन सुप्रीमचा विचार करत आहात. अगदी जसा मी करतो तसा. इतक्या हळुवारपणे, कळत नकळत सुप्रीमला अग्रक्रमी पोहोचवण्याच्या माझ्या ध्येयाशी एकरूप झाल्या आहात. हे कसे काय झाले? पण बरंही वाटत आहे. प्रकाश सरांच्या सुप्रीमबद्दलच्या स्वप्नांची पूर्तता करताना तुम्ही सोबत आहात. पण तुमची काळजीही वाटते. उगीच या स्वप्नांचे ओझे तुम्हाला का? बट आय एम हॅपी की तुम्ही आनंदाने आणि स्वखुशीने यात सहभागी होत आहात.
मिस जोशी, प्लीज सिट. ती क्षणभर थबकली. किंचित नाराजीने राजीवकडे पाहिले, पण न राहवून पुन्हा चालू लागली. मिस्टर मेहरा, एवढा मोठा डिसिजन घेण्याआधी मला एकदा विचारायचं तरी. मी तुम्हाला कधीच म्हणाले नाही की सुप्रीमची इतर महत्त्वाची कामे सोडून टेक्नोसिसकडे लक्ष द्या. मग आज अचानक काय झाले? मिस जोशी, मीटिंग मी कॅन्सल केलेली नाही. म्हणजे तुम्ही नाही तर कुणी केली? तिच्याही नकळत खुर्चीवर येऊन बसली. मैवून ग्रुप CEO मिस्टर कियांग यांनी. आणि राजीवचे वाक्य अपूर्णच अन तिची पुन्हा एकदा तडतड. का? त्यांनी का कॅन्सल केली? आपल्याकडून काही चूक झाली का? म्हणजे मीटिंगच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करायला त्यांच्या काही अवाजवी अटी आहेत का? यावर राजीवची नकारार्थी हललेली मान पाहून ती पुन्हा बोलू लागली. असे कसे कॅन्सल करू शकतात? अरे, आमच्या वेळेला काही महत्त्व नाही का? एकतर महिनाभर आधी सगळे प्लॅन केले आहे. त्यानुसार टेक्नोसिस प्रोजेक्ट प्लॅन चेंज झाला आणि आता ते अचानक मीटिंग कॅन्सल करणार? नॉट ॲक्सेप्टेबल. आमच्या वेळेची काही किंमत नाही का? मिस जोशी, मी बोलू का? मिस्टर मेहरा, मैवून ग्रुपच्या CEO ना एवढेही समजू नये का? फ्लाईट तिकीट्स, हॉटेल बुकिंग्स आयत्या वेळी कॅन्सल होणार, रिफंड पण मिळत नाही. मग याला काय अर्थ आहे? तिच्या अखंड बडबडीला ऐकून राजीव हसू लपवण्याच्या प्रयत्नात. मिस जोशी, माझा 10 वाजता कॉन्फरन्स कॉल आहे मैवून ग्रुप CEOशी. तुम्ही जॉईन करणार का? मी कसे? मी कशाला? म्हणजे माझा काय संबंध? नाही, तुम्हाला हे एवढे सारे प्रश्न आहेत. वेळेची किंमत, प्लॅन अचानक चेंज, बुकिंग कॅन्सल झाल्याचे रिफंड्स, सर्व काही समोर बसूनच विचारा. माझेही काम सोपे होईल. हे म्हणताना राजीवच्या डोळ्यात मिश्किलपणा डोकावू लागलेला आणि मेघाला कळून चुकलेले की आपण जरा जास्तच बोलून गेलो. मग पाठवू का तुम्हाला ही मीटिंग इन्व्हाइट? नाही, नको. मला टेक्नोसिसचे काम आहे. नाही, आता तर तुम्ही आलेच पाहिजे मीटिंगमध्ये. नाहीतर उद्या परत मला असेच काही प्रश्न विचारून त्रास द्याल. नो मिस्टर मेहरा, सॉरी, मी जरा जास्तच बोलले. मेघा, त्यात काही नवीन नाही. ते नेहमीचेच आहे. जास्त बोलायचे आणि मग सॉरी. ती ओशाळून मान खाली घालून स्वतःला कोसत होती. मी का असे करते? नेहमीच समोरच्याचे ऐकून न घेता बडबड सुरू. मुख्य करून राजीवजींच्या बाबतीत तर जास्तच. त्यांना गृहीत धरणे वाढत चालले आहे. तो मात्र तिचं तोंडातल्या तोंडात पुटपुटणं पाहत आनंदी होता. मेघा, पुरे आता. ते नाक वर ओढत डोळे बंद करत अगदी केविलवाणा चेहरा करणे पुरे. माहीत आहे तुम्ही खूप सॉरी आहात. मोबाईल कव्हरला अंगठ्याच्या नखाने कुरतडू नका. वर बघा. सो मिस जोशी, आत्ता टेक्नोसिस मीटिंगची घाई नाही ना? आपली मीटिंग संध्याकाळी करू. आता मला मिस्टर कियांगना भेटायचे आहे. नो, मी नाही येणार. तुम्ही जा, माझी मीटिंग आहे. असे म्हणत ती चेअरवरून उठली आणि केबिनच्या दाराकडे वळली. दाराजवळ थांबली, पुन्हा वळली. मिस्टर मेहरा, म्हणजे तुम्ही संध्याकाळी शांघायला जाणार नाही ना? तिच्या आवाजातील उत्सुकता आणि चेहऱ्यावरील आनंद त्याला सुखावून तर गेला, पण त्याच सोबत अचानक काहीतरी मनात आले. बघतो, ते आता 10 वाजताच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये ठरेल. कदाचित जावेही लागेल. चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव. पण मघाशी तर म्हणालात आय एम नॉट गोईंग. मेघाच्या आवाजात किंचित त्रागा. बट मिस जोशी, तुम्हीच समजावलं ना की हे डील खूप महत्वाचे आहे आणि मी जाणे गरजेचे आहे. मी कुठे असं म्हणाले? मेघा, किती तो केविलवाणा चेहरा. मी खरेच जाईन असे वाटत आहे का? अरे, आत्ता थोड्या वेळापूर्वी तर म्हणालात. पुन्हा विसरलात की काय? ते मी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही गेल्याशिवाय काम होणारच नसेल तर जा. पण आता कॉन्फरन्स कॉलने होऊ शकते तर. तिचा अधीर आवाज. प्लीज राजीव, नका ना जाऊ. मग नको जाऊ का? त्याच्या आवाजात मिश्किलपणा डोकावू लागलाच. तिने काही क्षण राजीवकडे पाहिले. मला माहित नाही, मी जाते. एवढे म्हणत ती बाहेर पडली
आणि राजीवने इतक्या वेळ रोखलेले हसू ओठावर येऊ दिले. तोही हसला मनमोकळे. मेघा, तो चेहऱ्यावर गोंधळ. राजीव, तुम्ही नका जाऊ, हे आर्जव डोळ्यातून व्यक्त होत असतानाही ओठाने मात्र मनाविरुद्ध बोलत आहात. मला तुमची डोळ्यांची भाषा उमगू लागली आहे म्हणून बरे. पण मेघा, स्पष्ट बोलत जा, अगदी हक्काने, जे मनात आहे ते सगळं. ती केबिनमध्ये समोर येऊन बसली. लॅपटॉप सुरू केला आणि समोर आजच्या कामांचे वेळापत्रक झळकले. पण मन काही ते वाचण्यात रमेना. आणि तेवढ्यात रघुदादा चहा घेऊन आले. लॅपटॉप सरळ बाजूला ठेवला आणि चहाचा एक घोट घेत क्षणभर डोळे मिटले. राजीव, तुम्ही नाही ना जाणार? मग उगाच माझी थट्टा करत होतात? मला उगीच चिडवायला आवडते तुम्हाला. आधी म्हणालात नाही जाणार आणि मग मला आनंद झाला असे जाणवले तर लगेच म्हणालात जाणार. का असे करता? तुम्ही शांघायला जात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. पण मी का खुश आहे हेही समजत नाही. एकीकडे वाटते तुम्ही न गेल्याने सुप्रीमचे नुकसान नको आणि दुसरीकडे वाटते की तुम्ही इथेच थांबावे. काय चाललंय हे माझं? आणि अचानक तिच्या डोक्यावर कुणीतरी टपली मारली. दचकून पाहिले तर प्रकाश सर. मेघा बेटा, चहाकडे बघून कुणाची आठवण आली? गालातल्या गालात हसत आहेस. त्यांच्या वाक्यावर ती गोंधळली. नाही, कुणाची नाही. ते प्रकाश सर, म्हणजे ते मी कामाचा विचार करत होते. ओ अच्छा, राजीव आज शांघायला जाणार नाही, कळलं ना तुला? प्रकाश सर समोरच्याच चेअरवर बसले. हो, म्हणाले मला मिस्टर मेहरा. तिने बाजूला ठेवलेला लॅपटॉप समोर घेतला आणि सुरू केला. मी तर म्हणालो होतो राजीवला की उगाच इथे थांबू नको, जा शांघायला. पण का प्रकाश सर? मेघाच्या आवाजातील निराशा प्रकाश सरांना अगदी स्पष्टपणे जाणवली. अगं, इथे असला की उगाच तुझ्याशी काहीतरी वाद घालत बसतो, म्हणून टेक्नोसिसला आपण दोघे मिळून मॅनेज करू. त्याला देतो पाठवून शांघायला. नाही, उगाच कशाला प्रकाश सर? अगं मेघा, जाऊ दे त्याला. तुझ्या डोक्याला ताप नको, तेवढीच 2-3 दिवस शांतता. नाही हो प्रकाश सर, माझ्या डोक्याला काहीच ताप नाही. आता माझे आणि मिस्टर मेहरांचे एवढे वाद होत नाहीत. आणि टेक्नोसिस त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे ना. टर्म शीट आणि कोटेशन फायनल करायचे आहे. सो आता या शेवटच्या 3-4 दिवसात त्यांचे पण ओपिनियन महत्वाचे आहे ना. मग अजून पुढे काय बोलावे तिला सुचेना. मग राहू दे का राजीवला इथे? तिने मान डोलवतच होकार दिला. तिचे हसरे डोळे प्रकाश सरांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाहीत. प्रकाश सर हसतच केबिनकडे परतले. लब्बाड आहेत दोघे. राजीवला विचारले का कॅन्सल केली व्हिजिट, तर म्हणतो स्टील एक्सपोर्टच्या डीलवर अजून थोडा विचार करतो. मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये शांघायला जाईन. बदमाश आहे. कबूल करायला नको की मंगळवारपर्यंत इथेच थांबायचे आहे मेघासोबत. आणि मेघा तर आज राजीवच्या बाजूने बोलत आहे. कोटेशनसाठी मिस्टर मेहरांचे ओपिनियन हवे. तिलाही समजत नाहीये की कोटेशनपेक्षाही राजीवने इथे असणे तिच्यासाठी महत्वाचे आहे. काल ब्रेकआउट रूममध्ये पण मोठ्याने गप्पा आणि हसणे पाहिले मी हळूच. राजीव, तुझं एवढं मनसोक्त हसणं खूप दिवसांनी पाहिलं. काय ते शंकरपाळी आणि चहा. मेघा याच्या हातात देत होती आणि राजीव आनंदाने एक एक खात होता. राजीव, मेघाबद्दल कौतुक, काळजी. घरी जाताना दोघे सोबत असता हे कळलंय मला. छान प्रगती आहे. असेच एकमेकांना सोबत करत राहा. मेघा नको म्हणत असतानाही मीटिंगची लिंक राजीवने तिला पाठवलीच. आता काय नवीन? अहो राजीव, मी म्हणाले ना मला नाही अटेंड करायची. तरीही आता काय खरेच रिफंड मागू का कॅन्सल तिकीटचा? या विचारातच स्वतःशीच हसत असताना व्हॉट्सॲपवर राजीवचा मेसेज. यू कॅन हिअर द डिस्कशन. लिंकला जॉईन करून जागेवर बसून मीटिंगमधली महत्त्वाची चर्चा ऐकू शकता. स्टील इंडस्ट्रीमध्ये यापूर्वी तुम्ही प्रोजेक्ट केलेला नाही
या मीटिंगमधून काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते. इफ इंटरेस्टेड प्लीज जॉईन. मेघा अवाक होऊन तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचत होती. राजीव, एवढा विचार का करत आहात माझा? मला सुप्रीम स्टील आणि एक्सपोर्ट डीलविषयी माहिती मिळावी म्हणून एवढी धडपड? आधी सिंगापूरचा सिलिकॉन प्रोजेक्ट आणि आता शांघायच्या मैवून ग्रुपशी चर्चा. सुप्रीम ग्रुपची हळूहळू ओळख करून देत आहात का बरं? राजीव, रोज नव्याने ओळख होत आहे तुमची. तुम्हाला पूर्णपणे ओळखते असं मी कधीच म्हणू शकणार नाही. राजीव, आप एक पहेली हो. जितना सुलझाने की कोशिश करती हूँ मैं खुद ही उलझ जाती हूँ. न राहवून मेघाने त्या लिंकवर क्लिक केली. डेस्कवरील हेडफोन्स कानाला लावले अन राजीवचा आवाज कानी पडला. क्षणभर डोळे मिटून डायरीत नोट्स लिहिण्यास सुरुवात केली. न जाणो नंतर कधी डिस्कशन झाले तर. त्या दिवशी सिंगापूर सिलिकॉनसाठीही माझे मत मागितलेले. मग आजही कदाचित स्टील एक्सपोर्ट डीलवर चर्चा होऊ शकते. हे काय बोलत आहेत? मध्येच काहीतरी. ही कुठली भाषा? राजीव काय म्हणत आहेत? पॉइंट 16 पेज 11. हो, समोर तर आहे माझ्या, पण ही कोणती भाषा? हे कसे वाचायचे? जाऊ दे मेघा, ऐकायचं काम कर, बाकी नंतर बघू. सकाळचे 11 वाजले होते. सिंघानिया शाळेचा वर्ग 6A. क्लास, इनफ. आवाज बंद आता. आपण डिबेटचे प्रिलिमिनरी सिलेक्शन सुरू करत आहोत. आपल्या क्लासमधून 10 टीम्सची नावे आहेत. त्यातील 2 टीम्स सेमीफायनलसाठी जातील. सो एव्हरीवन बी प्रिपेअर्ड. 6A डिव्हिजनच्या क्लास टीचर मिताली मॅम टिपेच्या आवाजात सूचना देत अति अवखळ विद्यार्थ्यांना शांत करू पाहत होत्या. डिबेट कॉम्पिटिशनचे सिलेक्शन आज सुरू होणार होते आणि 10ही टीमचे 19 मेंबर्स सज्ज होते. फक्त एक जण बऱ्यापैकी घाबरलेला आणि हातावर हात चोळत भीती कमी करण्याच्या प्रयत्नात. जिया मेहरा घाबरून एकदा टीचरकडे आणि एकदा शेजारी बसलेल्या आर्याकडे पाहत होती. मी हो तर म्हटले, पण आता घाम फुटला आहे. मला आठवतंय का सगळं? हो, पॉइंट 1 2 3 येस. आणि समोरचा असा बोलला तर आम्ही असे बोलणार. हो, अजून काही? नाही, मला नाही जमणार. आर्याला माझ्यामुळे हरावे लागेल. जियाचा हातावर हात चोळण्याचा वेग वाढत गेला. आर्याने अलगद तिचा डावा हात आपल्या उजव्या हातात पकडून ठेवला आणि हळूच तिच्या कानात कुजबुजली. डोंट वरी, वी विल विन. आणि जियाचे टेन्शन अलगद पळून गेले. 8 टीमचे एकमेकांसमोर बसून वाद प्रतिवाद संपलेले आणि जिया आर्या विरुद्ध मायरा आकांक्षा या शेवटच्या डिबेटला सुरुवात होणार होती. मायरा खुन्नसने जियाकडे रोखून बघत पुढे चाललेली आणि आर्या मायराकडे रागात बघत होती. या मायराला तर मी आज हरवूनच राहणार आहे. जास्तच आगाऊपणा करत असते. मायरा, तू बघच आता. आर्याशी पंगा तुला महागात पडणार आहे. जिया आर्याच्या डिबेटचा विषय टीचरने मोठ्याने घोषित केला. शुड चिल्ड्रेन हॅव टू डू हाऊसहोल्ड चोर्स? सर्व मुलांनी रोज घरात काही ठराविक कामे करावीत का? शिक्षकांनी अत्यंत विचार करून हे विषय निवडलेले. सिंघानियासारख्या प्रथितयश शाळेत शिकणारे 60 ते 70% विद्यार्थी हे श्रीमंत कुटुंबातील होते, ज्यांच्या घरात सदैव नोकर चाकरांचा वावर असणारच. अशा घरातील मुले रोजच्या छोट्या छोट्या कामांना शिकण्याचा प्रयत्न करतील का? किंवा रोज ती कामे करण्याची जबाबदारी घेतील का? हे यातून जाणून घ्यायचे होते आणि विद्यार्थ्यांना जाणवून द्यायचे होते. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ असे म्हणता क्षणी आर्याने बोलण्यास सुरुवात केली. मी आणि जिया या विषयाचे समर्थन करतो की आमच्या वयाच्या मुलांनी घरातील काही ठराविक कामांची जबाबदारी घ्यायला हवी. आपण घरातील छोट्या कामांपासून सुरुवात करू शकतो, जसे की घरातील पसारा आवरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, ज्यांच्याकडे झाडे आहेत त्यांना पाणी घालणे, किचनमध्ये धुतलेली भांडी नीट जागेवर लावणे, आपली रूम रोजच्या रोज आवरणे. ही आणि अशी खूप सारी छोटी कामे आपण नक्कीच करू शकतो.
आय डोंट अग्री. मायराने खांदे उडवत सुरुवात केली. ही सगळी कामे करण्यासाठी आमच्याकडे नोकर आहेत, मग आम्ही वेळ वाया का घालवायचा? त्या वेळात मी खाली खेळायला जाईन किंवा टीव्ही बघेन. घरातील कामे इज वेस्ट ऑफ टाइम. आर्याने आश्वासक नजरेने जियाकडे पाहिले. घरात मेड्स किंवा सर्वंट्स असणे हे आजकाल प्रचलित आहे. आपल्यातील बऱ्याच जणांच्या घरी सर्वंट्स आहेत. परंतु माझी मैत्रीण आर्या हिने सुरुवातीला सांगितलेली छोटी छोटी कामे आपण मुलांनी करणे हे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्याकडे पहिले पाऊल आहे. आणि ते पाऊल आपण लवकरात लवकर उचलावे असे मला वाटते. जियाने आत्मविश्वासपूर्वक स्वतःचे मत मांडले आणि एवढे सगळे आपण एका दमात बोललो या विचाराने खुश होत तिने आर्याचा हात आनंदाने पकडला. आर्या तिच्याकडे मंद स्मित करत पाहत होती. पण का? आम्ही अजून लहान आहोत आणि ही सगळी कामे शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. देन व्हाय नाऊ? मायराची सोबती आकांक्षा हिने भुवया उडवत विचारले. घरातील कामे केल्याने आपण वेळेचे नियोजन शिकतो, कामे नीट प्लॅन करायला शिकतो. म्हणजे मी आज 1 तास टीव्ही न बघता अर्धा तासच बघणार. का? तर मला आज बागेत झाडाला पाणी घालायचे आहे किंवा माझे कपाट आवरून ठेवायचे आहे. त्यामुळे ही छोटी कामे आपण केलीच पाहिजेत. आर्यानेही पुढचा मुद्दा मांडला. नो वे. घरातील कामे करताना आपल्याला लागू शकते. आय मीन किचनमध्ये काम करायचं असेल तर सुरी किंवा गॅस, काहीही अपघात होऊ शकतो. मायराला कामे न करण्याचा नवीन मुद्दा सापडलेला. काम छोटे असो किंवा मोठे, ते नीट काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आपण काही ज्युनियर KG मध्ये नाही, आपण सर्व 10-11 वर्षांचे आहोत. सो किचनमध्ये किंवा गार्डनमध्ये काम करताना धारधार वस्तू न हाताळणे किंवा त्यात मोठ्यांची मदत घेणे हे आपण नक्कीच करू शकतो. आणि एकमेकांच्या सोबतीने काम करताना आपण टीम वर्कही शिकतो. खूपच भीती वाटत असेल तर अशी कामे करा ज्यात कुठलाही अपघात होणार नाही, पण कामे करणे टाळू नका. जियाने पुन्हा एकदा बाजी मारली. आय डोंट अग्री. आपण काहीतरी नवीन काम करायला जायचे आणि परत चुकले की ओरडा आपल्यालाच मिळणार. त्यापेक्षा न केलेलेच बरे. आकांक्षाला मायराची बाजू सांभाळणे भाग होते. मान्य आहे, चुका होऊ शकतात, पण जसे की माझी मॉम म्हणते, हर एक चूक तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी देते. यू शुड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. आणि पुन्हा तीच चूक करायची नाही ही खबरदारी आपण घ्यायची. मग तर कामे करायला घरातील कुणीच नकार देणार नाही, उलट सर्वजण कौतुकच करतील. आर्याच्या या मुद्द्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या तर मायराने नाक मुरडले. बट आमच्याकडे वेळच नाही. स्कूल असते आणि मग ट्युशन किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज, कामासाठी वेळच नाही. मायरा म्हणाली. हा मुद्दा तर आम्ही पूर्वीच समजावला. यू नीड टू लर्न टाइम मॅनेजमेंट. दुसरे काही असेल तर बोला. जियाने मायराला आव्हान दिले. आता मायरा आणि आकांक्षा एकमेकींकडे पाहू लागल्या. काम न करणे या बाबतीत बोलण्याचे मुद्दे संपलेले. त्यांच्या एकाही मुद्द्याला मुलांनी टाळ्या वाजवून वा निदान माना डोलावूनही समर्थन केले नव्हते. अन आता पुढे काय बोलावे या गोंधळात दोघी. मायरा, आकांक्षा, तुमच्याकडे काही पॉइंट आहे का? वेळ संपत आली आहे. टीचरचा आवाज वर्गात घुमला. दोघींनीही नकारार्थी मान हलवत नजर झुकवली. आर्या, जिया, डिबेटच्या शेवटी काही बोलायचे आहे? येस मॅम. जसे माझे डॅड म्हणतात, भविष्यात आपण सर्वच जण शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी आपल्या घरापासून लांब राहू. तिथे कदाचित आपल्याला मेड किंवा सर्वंट्स मिळणार नाहीत. मुख्यत्वे करून जी मुले भारताबाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायला जातील त्यांना तर सर्व कामे येणे गरजेचे आहे आणि त्याचीच सुरुवात आपण आपल्या घरात कामे करून करूया. येस फ्रेंड्स. आणि एक विचार करून पहा, आज घरी जाऊन तुमच्या घरात असणाऱ्या आंटींना म्हणा की आज किचनची भांडी मी लावते किंवा कपड्याच्या घड्या मी घालते. तुम्ही थोडा वेळ बसा. दिवसभर आमच्यासाठीच काम करता, थोडा आराम करा. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो उद्या येऊन आम्हाला सांगा. आणि एवढे बोलून आम्ही आमचे बोलणे संपवतो. थँक्स एव्हरीवन फॉर सपोर्ट अँड एनकरेजमेंट. आर्याच्या वाक्यानंतर वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला.